हाय हॅलो नमस्कार. तर आपल्या मिडल क्लास फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज मी किचन टूर दाखवत आहे. साधी सोपी नॉन मॉड्युलर किचन आहे आणि इथं लॅपटॉपवरती मी अगदी आजी सासूबाईंची जी भांडी होती थोडीफार वरती ठेवलेत आणि बाकीच्यामध्ये वाळवणं वगैरे तर डबे ठेवलेत, मसाले काही आहेत तर ते वरती लिक्विड ठेवले भांड्यांचं. आणि इथं जे किचन गट्ट्यावरती असतं तर ते रेग्युलर लागणारे मसाले वगैरे असतं, प्रोटीन पावडर माझी, तिखट मीठ, चहा पावडर, साखर वगैरे. आणि दुपारची वेळ आहे, भांडी घासून झाली होती, माझी श्रीला झोपवलं होतं आणि त्यानंतर मी व्हिडिओ करत आहे. आणि इथं जे लागतं रेग्युलर तर पाण्याचं पिंप हा छोटा आहे 20 लिटरचा आणि हा आम्हाला पुरतो एवढं, बाकी काय भरून ठेवायला लागत नाही. जग एक एक्स्ट्रा असावं म्हणून भरून ठेवते. हे माझं भांडी धुण्याचं लिक्विड आहे, ऑल इन वन, कपड्यांसाठी पण चालतं. हे मिस्टरांची मित्राची फॅक्टरी आहे तर त्यांनी तयार करतात. आणि इथं जे चोथा वगैरे आहे तर ते स्टँड आहे. आणि इथं रेग्युलर हात पुसायला तिथल्या तिथं असावं म्हणून एक नॅपकिन असतो माझा नेहमी. खरकट काढण्यासाठी छोटा डब्बा असतो. तर अशा पद्धतीनं आहे किचन कट्ट्यावरती. आणि त्याच्या शेजारीच आहे देवघर आणि हा गरुड वासिनीचा फोटो आहे, अगदी दुर्मिळ असणारा. आणि इथं देवघर आणि आज फुलं मिळाली नाहीत, मिस्टरांना पण वेळ नव्हता त्यामुळे साधी सोपी पूजा केलेली आहे. आणि तिथं रांगोळी छोटी काढून तर त्याच्या शेजारीच आहे छोटंसं कपाट मी घेतलं आहे मी इथं राहायला आल्यानंतर. तर इथं ताटं वाट्या ठेवण्यासाठी काही नव्हतं त्यामुळे मी घेतलेलं आहे छोटंसं. त्यामध्ये भरपूर साहित्य माझं मावले, कप वगैरे, ताटं वाट्या, प्लेटा, बाजूला ग्लास वगैरे. आणि हे कपाट मी आत्ता बनवून घेतले त्यामुळे तुम्हाला ते कलर वेगळा आणि हे बनवल्यामुळं ते कलर हे झाले. तर नंतर इथं सर्व डबे आहेत कडधान्यांचे आणि कुठले म्हणजे आपले संपले की पटकन लक्षात येतं त्यासाठी मी असं मांडून ठेवते वरती. त्या पुढे मिक्सरचे जी भांडी आहेत तर ती ठेवते, रेग्युलर लागतात. आणि या साईडला कढई, मोदक पात्र किंवा रोज कणिक मळायचं भांडं वगैरे ते एकात एक घालून ठेवलेले आहेत. शेजारीच आपले पातेले एकात एक घालून ठेवलेत. आणि इकडं डबे वगैरे किंवा तांब्या लागतो कधी कधी लागणारे साहित्य आहे एका साईडला. आणि इथं आहे खाली एक साईडला आहे किटली तेलाची आहे, अलीकडे तुपाचं आहे. आणि बाकीचे डबे रेग्युलर मुलींना मिस्टरांना लागणारे. आणि इथं चटणीसाठी बरणी ठेवलेली आहे, रेग्युलर लागते. लसणाचे ठेवलेलं आहे. त्यानंतर कुकर आणि नेहमी वापरात येणारे हे डबे आहेत तर ते एक साईडला एकावर एक ठेवलेले आहेत. व्यवस्थित ठेवलं की पटकन लक्षात येतं कुठं आहे किंवा जे प्रत्येक वस्तूला जागा दिली ना तर ते सापडायला वेळ लागत नाही आणि ती वस्तू त्याच ठिकाणी ठेवता येते. तर खाली डबे आहेत, त्यामध्ये साखर आहे किंवा तांदूळ, रेग्युलर लागणारे पीठ वगैरे, त्यामध्येच काही साहित्य वगैरे, खाऊचा डब्बा आहे. यामध्ये एक्स्ट्रा जे राहतं, जे डाळी वगैरे आणल्यात तर ते यामध्ये ठेवले जातं. आणि हा माझा आवडता कोपरा, देवघरातील सर्व साहित्य या 2 बॉक्समध्ये ठेवते. त्याच पद्धतीने इकडे मी देवाला लागणारे वस्त्र वगैरे यामध्ये ठेवलेले असतात. तेल किंवा बाकीचं जे सर्व साहित्य या 2 बॉक्समध्येच असतं माझं. आणि अशा पद्धतीने एकच कपाट आहे त्यामुळं शक्य होईल तेवढं सुटसुटीत ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला आवडलं तर नक्की कमेंट करून सांगा, कारण छोटंसं साधं सोपं आहे. आणि हा फ्रीजवरती एक छोटं मी कपाट घेतलेलं आहे आणि यामध्ये काजू, बदाम, अक्रोड किंवा ओट्स वगैरे ते आहे तर खाली ठेवलेलं आहे. आणि वरती त्याच्या लोणचं किंवा चटणी आहे. एक डबा आहे त्यामध्ये जे अंजीर वगैरे असतं तर ते ठेवलेलं आहे. मी स्मूदी वगैरे करते मुलींसाठी रेग्युलर तर ते साहित्य तिथं ठेवले. त्याच्यावरती जिरं मोहऱ्याचा डब्बा आहे आणि तेल आणि तुपाचा डब्बा आहे. शेजारी चमचे वगैरे ठेवण्याचे 2 स्टँड ठेवलेले आहेत, मला भरपूर चमचे लागतात त्यामुळं. आणि इथं फ्रीज ठेवलेलं आहे आणि त्याच्या शेजारीच मिक्सर खालीच ठेवलेला आहे. चौरंगावर असतो परंतु चौरंग आता कामासाठी बाहेर काढलेला आहे. आणि फ्रीजमध्ये पण मी मोजकं साहित्य ठेवते, जास्त भरून ठेवत नाही. रेग्युलर लागणारं दही, दूध हे एका कप्प्यामध्ये असतं, काही ताक केलं तर. आणि इथं फ्रीजरमध्ये जे पनीर, चीज किंवा क्रीम वगैरे आहे तर ते ठेवलेलं आहे. आम्रखंड आणलं होतं तर ते फ्रीजरमध्ये ठेवले. आणि इथं जे साई वगैरे काढले असतं ते ठेवले.
आणि इथं जे बाजारातील माल आणले असतो तर निवडलेला माल सर्व मी या डब्यामध्ये भरून ठेवते. आलं लसूण सोललेला, तर खाली त्यामध्ये जे भाज्या आहेत एक्स्ट्राच्या तर ते ठेवते. आणि साईडला सॉस वगैरे असतात. पाण्याची बॉटल असते परंतु काढली होती, तर पाण्याची बॉटल फक्त एवढं सुटसुटीतच ठेवते, जास्त गर्दी केलेली नाही आहे. तर तुम्हाला कसं वाटलं किचन नक्की सांगा. आणि इथं किचन कट्ट्याच्या खाली जे साहित्य ठेवतं इथं गव्हाचं आणि ज्वारीचं पिठाचं 2च डबे ठेवलेले आहेत. आणि साईडलाच कांदे बटाटे आणि लसणाची रॅक आहे. त्याच्या आत चिनी मातीची चटणीची बरणी ठेवलेली आहे. आणि हा आजी सासूबाईंनी बांधलेलं घर असल्यामुळे खूप जुनं आहे, त्यामुळे फरशी पण खूप जुनी आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि कमेंट करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.